मुलांना स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 8वीच्या मुलांसाठी सांख्यिकी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 11.2 पूर्ण सोडवणार आहे। प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तो छान पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे। जर तुम्हाला इयत्ता 8वीचे बाकीचे प्रकरणही बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ते तुम्ही बघून घ्या। तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे। तर बघूया सराव संच 11.2 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे। खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। ही आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पुस्तकामध्ये आणि त्याच्यावर आधारित 5 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्या 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत। ठीक आहे। तर त्यातला पहिला प्रश्न आहे, त्याचं काय उत्तर येते ते आपण बघूया। मी ज्या वेळेला क्वेश्चन वाचत असेल त्यावेळेला तुम्ही तुमचं पुस्तक घ्या, तुमच्या पुस्तकातले क्वेश्चन तुम्हीही वाचा, जेणेकरून काय होईल, मी क्वेश्चन वाचला की तुम्हीही क्वेश्चन वाचाल आणि त्यामुळे तुम्हाला तो क्वेश्चन चांगल्या पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे। तर बघूया पहिला प्रश्न काय आहे। काय आहे बघा, ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे। आता ही जी आकृती दिलेली आहे ती कोणत्या स्तंभालेखाची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे। तर या ठिकाणी बघा स्तंभालेख तर काढलेले आहेत आणि या आकृतीमध्ये एक ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा ह्या ज्या तिरक्या लाईन, आता पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, पूर्ण कलर केलेला आहे, पण मी ते कलर न करता येणार नाहीये म्हणून मी काय केलेलं आहे, लाईन्स मारलेले आहेत। ठीक आहे तिथं, आणि वरचा जो भाग आहे तो काय ठेवलेला आहे, तसाच ठेवलेला आहे। ठीक आहे। म्हणजे यामध्ये काय आहेत, 2 भाग आहेत। एक म्हणजे एप्रिल मधील बचत गट, म्हणजे खाली जे लाईन्स मध्ये दाखवलेलं आहे ते म्हणजे काय आहे, एप्रिल मधील बचत गट आहे, बरोबर आहे। आणि जो ब्लँक आहे म्हणजे रिकामा आहे तो काय आहे आपला, तर मार्च मधील बचत गट आहेत। म्हणजे एका स्तंभालेखात आपण काय केलेले आहे, तर 2 गट या ठिकाणी दाखवलेले आहेत, बरोबर आहे। म्हणजेच या स्तंभालेखाला आपण काय म्हणणार आहे, तर विभाजित स्तंभालेख। ठीक आहे। आता दुसरा प्रश्नात काय विचारलेलं आहे बघा, तर वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे। वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे। आता यामध्ये वैशाली नाव कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे वैशाली, बरोबर आहे। एप्रिल म्हणजे काय आहे, ज्याला आपण लाईन मारलेले आहेत तो भाग म्हणजेच काय आहे, एप्रिलचा आहे। ठीक आहे। आता या ठिकाणी बघा आपला आलेख नाहीये म्हणून आपण बोर्डवरतीच लिहिलेलं आहे। हे जे डार्क लाईन आहेत त्या म्हणजेच काय असणार आहे, ही 1 सेमी आहे आणि 1 सेमी बरोबर किती दिलेलं आहे, या ठिकाणी 200 दिलेले आहे, बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा ज्या छोट्या मधल्या लाईनी आहेत, ठीक आहे, त्या म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी, आता इथं 200 असेल तर इथली जी मधली लाईन आहे ती काय होती, म्हणजे प्रत्येक वेळेला 0.5 असते, बरोबर आहे। पण या ठिकाणी काय असणार आहे, ती इथं 200 असेल तर ही 300 असणार आहे, ही 400, इथं 500, इथं 600, इथं 700 अशा पद्धतीने असणार आहे। ठीक आहे। आपल्याला विचारलेलं काय आहे, तर वैशालीचे एप्रिल मधील जे बचत आहे ती विचारलेली आहे, बरोबर आहे। आता वैशालीची एप्रिल मधील बचत म्हटलं तर या लाईननी बरोबर या ठिकाणी आला तर इथं बघा 600 आहे, म्हणजे तिची बचत किती असणार आहे, तर 600 रुपये। ठीक आहे। पुढचा प्रश्न, सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती। तिसरा प्रश्न, तुम्ही हे उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात लिहिला तरी चालेल। ठीक आहे। तिसरा, आता सरोज कुठे आहे बघा, इथे आहे। आता मार्चचे किती आहे, 400, आणि हे वरची जी लाईन आहे ती किती आहे, 800, म्हणजे हे सगळं काय असणार आहे, एकूणच्या ह्याच्यात येणार आहे। म्हणून तिची एकूण बचत, सरोजची एकूण बचत ही काय असणार आहे, 800 रुपये इतकी असणार आहे, कारण वरची लाईन कशावरती आली बघा, ह्या 800 वरती आलेली आहे म्हणून। ठीक आहे। चौथ्या प्रश्नात काय विचारलेले बघा, सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा कितीने जास्त आहे। सविताची एकूण बचत किती आहे, 1000, इथे लिहून घ्या। सविताची बचत किती आहे, तर 1000 रुपये, बघा वरच्या लाईनला आहे तर इथे डॉट डॉट म्हणजे 1000 रुपये। ठीक आहे। त्यानंतर आपल्याला कोणाची विचारलेली आहे, तर मेघाची बचत
किती आहे मेघाची बचत बघा इथं, म्हणजेच कुठली लाईन आली इथं, तर या ठिकाणी आली बरोबर. मी मगाशीच सांगितलं या ठिकाणी हे जे 200 असेल तर इथली मधली लाईन ही काय असणार आहे आपली 300, 400 आणि इथं किती असणार आहे आपले 500 असणार आहेत. म्हणून या जे मेघाची बचत ही किती असणार आहे 500 असणार आहे बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलेले काय आहे तर सविताची बचत मेधाच्या बचतीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणून आपल्याला काय करायला लागेल 1000 वजा 500 करायला लागेल, म्हणजेच किती आले 500 रुपये. ठीक आहे. आता 5वा प्रश्न, कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. आता एप्रिल महिन्यातील सर्वात बचत कोणाची कमी आहे बघा. आता सगळ्यात खालची लाईन कुठे आहे मेधाची आहे, ती किती आहे 200 रुपये. म्हणजे मेधा जी आहे तिची एप्रिल मधील बचत काय आहे सर्वात कमी आहे. हा होता आपला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले, एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या सारणीत दिली आहे, यावरून विभाजित स्तंभालेख काढा. आता आपल्याला बघा ही जी सारणी आहे ती पुस्तकात दिलेली आहे. ठीक आहे. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं तर विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एकक सुद्धा दिलेलं आहे की वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता वाय अक्ष म्हणजे कुठला, जो उभी लाईन असती त्यालाच आपण काय म्हणतो तर वाय अक्ष असं म्हणतो, आणि जी आडवी लाईन असती त्याला आपण एक्स अक्ष असं म्हणतो. ठीक आहे. एक्स अक्षावर आपण काय घेतलं तर 5वीचे विद्यार्थी, 6वीचे, 7वीचे आणि 8वीचे विद्यार्थी घेतलेले आहेत बरोबर आहे. आलेखाचं जर बघितलं तर यामध्ये बघा सेमी म्हणजे ह्या ज्या 2 डार्क लाईन असतात त्यांचं जे अंतर असतं ते किती असतं तर 1 सेमी इतकं असतं. आणि याच्यामध्ये बघा एक सेंटरला जी लाईन असती ती म्हणजे काय असते 0.5 ची लाईन असती बरोबर आहे. जर समजा तुम्ही ह्याला 0 आणि ह्याला 1 घेतलं तर इथली लाईन काय असणार आहे तुमची 1 म्हणजे 0.5 असणार आहे बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय असतात एकूण किती लाईन्स असतात तर 10 लाईन या ठिकाणी असतात. आणि मधली जी असते ती 5वी लाईन म्हणजे ही मोठी एक डार्क लाईन, इथं फेंट एक असती आणि इथं एक डार्क अशा आणि इथं डॉटेड. ठीक आहे. या पद्धतीनं तर हे जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय असणार आहे आपलं तर 1 सेमी आहे. आणि 1 सेमी बरोबर किती विद्यार्थी घेतलेले आहेत आपण 10 विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत. हे आपली काय आहे मधली जी लाईन असती जी डॉटेड असती डार्क, थोडीशी डॉटेड लाईन पेक्षा थोडीशी डार्क असती ती लाईन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा अशा वेळेला आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये अजून एक कॉलम वाढवायचा आहे. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी आपल्याला एकूण काढून घ्यायचं आहे. म्हणजेच काय करणार बघा या ठिकाणी पहिलं या दोघांची बेरीज करणार आहे. ज्या वरच्या संख्येत मुलं आणि मुली या दोघांची बेरीज करून येणार उत्तर या कॉलम मध्ये आपण काय करणार आहे लिहिणार आहे. इथे बघा 7 आणि 4 11, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 1 किती झाले 5, 51 झाले बरोबर आहे. 6 आणि 4 10, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 40 झाले. इथे बघा 5 आणि हे 3 35, इथे आले 5 आणि हे 4 45. ठीक आहे. एक्स अक्षर आपण काय घेतलेले आहेत वर्ग म्हणजे इयत्ताचे हे घेतलेल्या आहेत बरोबर आहे. आता 5वीची जी मुलं आहेत ती एकूण मुलं किती आहेत आपले तर 51 आहेत. म्हणजे 50 नंतर एक छोटी लाईन असती तिथं म्हणजेच काय असणार आहेत आपले 51 विद्यार्थी असणार आहेत. ठीक आहे. हे तुम्ही सगळं ग्राफ पेपर वरती करायचं आहे. ठीक आहे. आता मुले किती आहेत बघा तर 34 आहेत. ठीक आहे. 34 म्हणजे इथे किती असणार आहे हे 35 झाले. आणि 35ची जी खालची लाईन असणार आहे ती म्हणजेच काय असणार आहे आपली तर मुलं असणार आहेत. आणि मुलांना आपण काय करणार आहे तर या ठिकाणी लाईन्स मारणार आहे. जसं आपण मगाच्या गणितामध्ये पण बघितलं. म्हणजे इथं बघा लिहिताना आपण काय लिहिणार आहे तर मुले बरोबर हा जो ब्लॉक असणार आहे तो आपण काय केलेला आहे तिरक्या लाईनने कलर केलेला आहे. आणि मुली जो आहे तो काय असणार आहे तसाच मोकळा सोडणार आहे. म्हणजेच ह्या ज्या राहिलेल्या आहेत त्या काय आहेत आपल्या 17 मुली आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 6वीचं बघितलं तर या ठिकाणी एकूण किती होतात बघा तर 40 होतात. म्हणजे या ठिकाणी हा आपला काय असणार आहे. आता या ठिकाणी बघा उभे कॉलम्स पण असतात. जसंच वाय अक्षावरती असतं तसंच खाली काय असतं एक्स अक्षावरती पण असतं. आणि त्या लाईन म्हणजे 2 लाईनच्या जो लाईन्स असतात जशा ह्या 2 उभ्या लाईन्स असतात त्यातच आपल्याला काय करायचंय कॉलम या ठिकाणी काढायचा आहे म्हणजे स्तंभ काढायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 6वीचा स्तंभ काढला आपण, पण मुले किती आहेत तर 26 आहेत. आता 26 कुठे येणार आहे बघा ही 25 ची लाईन झाली आणि त्याच्या वरची जी लाईन असणार आहे ती म्हणजेच काय असणार आहे आपली 26 ची लाईन असणार आहे. म्हणून परत एकदा आपण काय करणार आहे मुलांचा जो ब्लॉक आहे तो काय करणार आहे रंगवणार
आहे. ठीक आहे. आता सातवीच्या ह्याच्यात काय येणार आहे बघा, इथं परत एकदा थोडस पुढे घेऊया आपण. ठीक आहे. सातवीची एकूण संख्या किती आहे बघा, तर 35 आहे. म्हणजे 35 कुठे आले, या ठिकाणी आले. ठीक आहे. आणि मुले किती आहेत, तर 21 आहेत. 21 म्हणजे 20च्या वरची जी एक लाईन असती त्याच्यावर आपण काय करणार आहे, या ठिकाणी काढणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 8वी, म्हणजेच हे जे खालचे आहेत ते मुलं आणि वरचे आहेत त्या मुली. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत आपले, तर 35. बरोबर आहे. आता पुढचे आहेत ते 45 म्हणजे हे 40 आणि इथली मधली लाईन असणार आहे ते किती असणार आहे, 45 असणार आहेत. म्हणजे 8वीचे एकूण विद्यार्थी हे किती आहेत आपले, 45 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. पण मुलं किती आहेत नुसती, तर 25 आहेत. म्हणजेच या ठिकाणी बघा 25ची जी लाईन आहे तिथंच काय असणार आहे आपली, या ठिकाणी लाईन्स येणार आहेत. हे तुम्ही ग्राफ पेपरवरती व्यवस्थित पद्धतीनं काढायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला हे एकक पण लिहायची गरज आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. हा जो प्रश्न आहे सेम या प्रश्नासारखाच आहे, त्यामुळे तो तुम्ही सोडवायचा आहे. आणि आता आपण बघूया चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, खालील सारणीत 3 शहरातील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिलेली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा. आता हा थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला 3 दिलेले आहेत, म्हणजे सायकलवर जाणारे, बस आणि ऑटोने जाणारे आणि तिसरे आहेत ते पायी जाणारे काढायचे आपल्याला. ठीक आहे. जसं मगाशी म्हणजे दुसऱ्या गणितात काढलं त्या पद्धतीनेच आपल्याला एकूण काढून घ्यावे लागणार आहे. ठीक आहे. एकूण काढले तर इथं बेरीज करायची आहे. म्हणजे इथं 0, 5 आणि 5 10, हातच्याला 1 आले, 7 आणि 3 10, परत एक हातच्याला आले आणि इथं 3 आणि 9 5 आले. बरोबर आहे. पुढचे 0 0 10, हातच्याला 1 आणि इथं आले 3. त्याच पद्धतीने इथं बघा 0 0, इथं 5 आहेत त्यामुळे इथं आले 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 किती झाले 12, हातच्याला 1 आणि इथं आले 2, 2250 इतके आलेले आहेत. आता प्रश्नातच आपल्याला असं सांगितलं होतं की वाय अक्षावर एक सेमी बरोबर 500 विद्यार्थी घ्या. म्हणून या ठिकाणी बघा 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000, 3500, 4000, 4,500 आणि 5000 असे विद्यार्थी घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण काय करणार आहे, शहर घेणार आहे. पहिलं शहर आहे आपलं पैठण, दुसरं आहे आपलं येवला आणि तिसरं शहर आहे शहापूर. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा एकूण किती आहे, तर 5000 आहे. म्हणजे पैठण शहराचं जे आपण हे काढणार आहे विभाजित स्तंभालेख काढताना आपल्याला काय करायला लागणार आहे, 5000 पासून इथं काय करायला लागेल, आपल्याला काढून घ्यावं लागेल. आता दुसरी गोष्ट, आपल्याला आता 3 स्तंभालेख या ठिकाणी करायचे आहेत. थोडस लाईन वाकड्या तिकडे येतात पण तुम्ही तशा मारायच्या नाहीत. ठीक आहे. आता बघा सायकल जे चालवणारे होते ते किती होते, 3250. 3250 म्हणजे या ठिकाणी येणारा जी संख्या असणार आहे ती काय असणार आहे आपली, तर 3250 इतकी असणार आहे. कारण इथं आले 3000, इथं आले 3250 आणि इथं आले आपले 3500. म्हणजे या ठिकाणी आलेले आपले 3250 आलेले आहेत. आता राहिले काय, तर 750. ठीक आहे. 750 मध्ये बघा इथं 250 होते आणि हे किती आहेत, आपल्या 500चा फरक आहे. म्हणजे हे झाले आपले 750. ठीक आहे. आणि वरचे बघा 4000 ते 5000 म्हणजे हे 1000चं अंतर झालेलं आहे. बरोबर झालं. एक अंतर म्हणजे टोटल किती झाला फरक त्यातला, 1000. 5000 वजा 4000 म्हणजे 1000 झाले. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, तर जे सायकलने जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय करू, तिरक्या लाईन्स मारू. ठीक आहे. आणि जे बस आणि ऑटोने जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय करूया, डॉट देऊया. ओके. आणि हे जे विद्यार्थी आहेत ते म्हणजेच आपले पायी जाणारे विद्यार्थी आहेत. बघा सायकलनं जाणारे विद्यार्थी जे आहेत ते कशाने दर्शवलेले आपण, तर तिरक्या लाईननी दर्शवलेले आहेत. बरोबर आहे. नंतर काय होते आपले, तर बस व ऑटो ते जे विद्यार्थी होते ते कशाने दर्शवले आपण, तर डॉटेड लाईननी दर्शवले. आणि पायी जाणारे जे विद्यार्थी होते ते कशाने दर्शवले, नुसता ब्लँक बॉक्सने दर्शवलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरं
दुसऱ्यामध्ये एकूण किती झाले बघा, तर 3000 झाले. म्हणजे माझी 3000चा पूर्ण जो ग्राफ आहे तो या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. तुम्ही ग्राफ पेपर मध्ये व्यवस्थित काढायचं आहे. ठीक आहे. आता 1500 पहिली जी आहे ते 1500 आहे सायकलनी जाणारे, म्हणून या ठिकाणी काय लिहिले, सायकलनी जाणाऱ्यांची संख्या लिहून काढली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बसनी आणि ऑटोने जाणारे 500. आता या दोघांच्यातलं अंतर जे आहे ते 500च असल्यामुळं या ठिकाणी लाईन मारली आणि इथं काय केले आपण, डॉटेड लाईन्स दिलेल्या आहेत. ओके. आणि वरचा भाग होता तो 1000चा होता बघा, 2000 ते 3000 म्हणून तो 1000चा भाग झालेला आहे. आणि तिसरं राहिलं जे शहापूरचं आहे ते 2250 इतकं आलेलं आहे. 2250 या ठिकाणी येणार आहे, म्हणून या ठिकाणी बघा कुठे येणार आहे आपलं, आता इथून येणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पहिला आहे ते किती आहे आपलं 1250. 1250 म्हणजे परत एकदा कुठे आलं बघा, या सेंटरला आलेला आहे, म्हणून या ठिकाणी इथली लाईन जी असणार आहे ते आपण काय करणार आहे, तर लाईन्सनी ड्रॉ करणार आहे. त्याच्यानंतर आहे 500चा भाग, तर इथून इथपर्यंतचा काय असणार आहे आपला 500चा भाग असणार आहे, म्हणून परत एकदा या ठिकाणी येणार आहे आणि राहिलेला भाग परत एकदा काय झालेला आहे बघा 500चा आलेला आहे. आणि इथं आपण काय करणार आहे, डॉट्स दाखवणार आहे. ओके. हा होता आपला चौथा प्रश्न. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.